हॅलो फ्रेंड्स, आज रिदांशीसाठी मी बनवत आहे दाल खिचडी. तर तुम्ही बघू शकता एक वाटीमध्ये मी स्वच्छ धुवून असे तांदूळ घेतलेले आहेत. दुसऱ्या वाटीमध्ये तूर डाळ, मूग डाळ आणि मसूर डाळ हे 3 डाळी समप्रमाणात मी भिजवून चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत. 4 ते 5 पाकळ्या मी लसूण ठेचून घेतलेला आहे. कोथिंबीर जी आहे मी चिरून घेतलेली आहे. गाजर खिसून घेतलेला आहे. कढीपत्ता घेतलेला आहे. एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे. कुकरमध्ये 2 ते 3 चम्मच तूप टाकलेलं आहे. ते चांगलं तापलं की मोहरी टाकलेली आहे. त्यानंतर जिरे टाकलेले आहेत. ते चांगले तडतडले की आपण थोडी हळद टाकू. त्यानंतर आपण थोडं कढीपत्ता टाकू. जो लसूण आहे तो लसूण टाकलेला आहे. लसूण लगेच हलवा, कारण तो लगेच कलर सोडायला सुरुवात होतो आणि ते जळण्याची शक्यता असते. तुम्ही बघू शकता कसा कलर लगेच सोडलेला आहे आणि ते जळू नये त्यासाठी लगेच तुम्ही टोमॅटो टाका. आता टोमॅटो जे आहे ते 2-3 मिनिट तुम्ही चांगलं हलवा. असं मऊशीर असं त्याला थोडं भाजून घ्या. बघू शकता तुम्ही कसं मऊ असं व्हायला सुरुवात झालेली आहे. आता आपण गाजर टाकू. मी एकदम बारीक खिसून घेते, कारण रिदांशीला असं दाताखाली आलं की लगेच ते बाहेर काढते. त्यानंतर कोथिंबीर टाकलेली आहे. तुम्ही बघू शकता किती छान रंग दिसतोय. त्यानंतर आपण तांदूळ टाकूया. ते आपण 1-2 मिनिट म्हणजे मसाल्यामध्ये मिक्स करू. त्यानंतर लगेच तुम्ही डाळी घ्या आणि त्यामध्ये टाका. बघा सर्व मिक्स केल्यानंतर किती छान दिसतंय. आता मी 2 ते 3 मिनिट चांगले मिक्स करून चांगलं परतून घेतलेलं आहे. त्यामध्ये आता मी पाणी टाकते. तर जसे खिचडीचं जे कन्सिस्टन्सी असते तसंच तुम्ही पाणी टाका. तुमचं बेबीला म्हणजे कुठली कन्सिस्टन्सी लागते त्यानुसारही तुम्ही टाकू शकता. थोडी पातळ लागत असेल, जास्तच घट्ट लागत असेल. रिदू आता आमची 1 वर्षाची होत आलेली आहे, त्याच्यामुळे मी एकदम थोडं घट्ट थोडं पातळ ह्या कन्सिस्टन्सीमध्ये बनवते. तुम्ही तुमच्या पद्धतीने पाणी टाकू शकता. तर आता आपण कुकरचं झाकण लावूया आणि आपण 4 ते 5 शिट्ट्या करून घेऊया. तर आता 4 ते 5 शिट्ट्या होऊन गेलेल्या आहेत. कुकर थोडा थंडही झालेला आहे. तर आपण बघूया आपली खिचडी कशी बनली. तर तुम्ही बघू शकता किती सुंदर बनलेलं आहे, किती सुरेख असा रंग आलेला आहे आणि बघा किती छान मस्त बनलेले आहे. तर
तुम्हीही बनवून बघा तुमच्या बाळासाठी आणि मला कमेंट करा कशी बनलेली आहे, तुमच्या बाळाने किती आवडीने खाल्लेलं आहे नक्की सांगा मला. आणि माझ्या चॅनलला फॉलो करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.